अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघा, मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आता. आजपासूनच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि उद्या या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे. तर मी सगळ्या महिलांना विनंती करून सांगते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही काही कामं सगळ्या स्त्रियांनी केली ना तर त्यांच्या आयुष्यामध्ये भरपूर त्यांना आनंद मिळेल, सुख समाधान त्यांना अगदी भरभरून मिळेल. तर त्यामुळे बघा, माता लक्ष्मीची जर आपल्या घरावर कृपा असावी, माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर असावा असं जर आपल्याला वाटत असेल तर सगळ्या स्त्रियांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे अमुक एक काही कामं जे आहे ते करायलाच पाहिजे. आता बघा, कामं म्हणजे अगदी काही खूप मोठे काही कामं आहे असं बिलकुल नाही आहे, पण काही गोष्टींच्या सवयी ज्या आहे ना त्या आपल्या अंगी असायलाच पाहिजे. या गोष्टींचा खूप फायदा होतो. तर मार्गशीर्ष महिना लागलेला आहे. सगळ्या महिला अगदी मनापासून छान अशी सेवा करणार आहे. मार्गशीर्ष महिना खरं तर खूप पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. या महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. बरेचसे लोक या महिन्यामध्ये कोणी स्वामीचरित्राचे पाठ करता, कोणी गुरुचरित्राचे पाठ करता, कारण आता सप्ताहसुद्धा येतोय. आणि मी बरेचसे आधी पण 2-4 दिवसापूर्वी व्हिडिओ शेअर केलेले आहे की आपल्याला आता सगळ्यांनी सेवा सुरू केलेली आहे. आपल्याला दत्त जयंतीपर्यंत पाठसुद्धा पूर्ण करायचे आहे, पारायण पूर्ण करायचे आहे. तर त्यामुळे सगळ्या मुलांना मी सांगते, जमेल तेवढी सेवा करा. कारण बघा, हा महिना आहे ना, हा खूप 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 उपयोगाचा आहे. याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. तुम्हाला सेवा करण्यासाठी ही खूप महत्त्वाची संधी मिळून आलेली असते. तर त्यामुळे तुम्ही बघा, मार्गशीर्ष महिना वाया जाऊ नका. जमेल तेवढी छोटी मोठी सेवा करा, पण काहीतरी तुमच्या हातून होऊ द्या. आता बघा, आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची लक्षात घ्या. आणि या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगते या स्त्री पुरुष सगळ्यांनी लक्षात ठेवायचे. असं काही नाही की मार्गशीर्ष महिना आहे त्यामुळे महिलांनी सगळी काळजी घ्यायची आहे, पुरुषांनी अगदी कसं पण वागायचं असं बिलकुल नाही. कारण बघा, आपल्या घरामध्ये आपण स्त्री पुरुष आपले मुलं सगळे आपण मिळून राहत असतो. तर त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं की या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्यांची तुम्हाला काळजी घ्यायची. आता बघा, घरातली महिला अगदी सगळं पूजा अर्चा अगदी व्यवस्थित करते, सगळ्यांना वेळेवर सगळं देते. पण काही घरांमध्ये बघा, महिला किंवा लेडीज किंवा त्या घरातल्या मुली त्यांना नीट वागणूक मिळत नाही. घरातल्या बहिणीला, बायकोला, मुलीला यांच्याशी आदराने वागा. बघा, कुठेतरी प्रत्येक स्त्री जी आहे ती माता लक्ष्मी स्वरूप मानली जाते, तिला खूप मान दिला जातो. आणि बघा, प्रत्येक स्त्री आपल्या घरासाठी खूप कष्ट करत असते. तर त्यामुळे लक्षात घ्या, सगळ्यांनी म्हणजे सासू सून, बघा कधी कधी असं पण असतं की सासू सूनच एकमेकाला काहीतरी बोलतात. तर प्रत्येक स्त्रीचा, घरातल्या स्त्रीचा आदर ठेवा. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचा खूप जास्त प्रमाणात प्रभाव असतो. आणि जर एखाद्या घरामध्ये एखाद्या स्त्रीचा अपमान होत असेल, तिला शिवीगाळ, वाईट बोलणं असं जर होत असेल तर त्या घरावर माता लक्ष्मीची अवकृपा होते. तिथे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. त्या घरामध्ये काहीही चांगलं होत नाही. मग किती पण तुम्ही पूजा अर्चा करा आणि एका साईडला तुम्ही शिव्या देत असाल त्याचा काही उपयोग होणार नाही. तर बघा, ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की महिलांना एकमेकांचा तुम्ही आदर करा. घरातील स्त्रीला तुम्ही व्यवस्थित वागणूक द्या. तिला असं काहीतरी वाईट साईड भलतं सलतं बोलू नका. यानंतर बघा, पुढची गोष्ट म्हणजे आपण महिला बऱ्याचशा म्हणजे जवळपास 90-95% महिला ज्या आहेत त्या वर्किंग असतात. त्यांना बाहेर जावं लागतं कामासाठी. यानंतर घरातले किंवा कोणाची लहान मुलं असतात. तर त्यामुळे बघा, सेवा वगैरे करायला जमत नाही. पण तुम्ही ॲटलिस्ट कमीत कमी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज काहीतरी एक सेवा, देवीची तुमच्याकडून काहीतरी सेवा होईल असं तुम्ही काहीतरी बघा. तुम्हाला 5-10 मिनटं देवाला जे आहे ते देताच आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट बघा, आपल्याला वाटतं की आपण ही मजा केली पाहिजे, इथे फिरलं पाहिजे, हे सगळं केलं पाहिजे, असं सगळं आपल्याला मजा करावीशी वाटते. पण मग सेवा करायच्या वेळेस आपण मोलमाप करतो. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला आयुष्यामध्ये मजा पण करायची आहे, यासोबतच सेवा पण करायची आहे, कष्ट पण करायचे आहे. पण कुठेतरी आपण ना सेवा करायला विसरून जातो. मग आपल्या आयुष्यामध्ये मोठे मोठे संकट, अडचणी ज्या आहेत त्या येतात. त्यामुळे आपण खचून जातो. म्हणून लक्षात ठेवा, सगळ्या गोष्टी तुम्ही बॅलन्स करा. तुम्हाला आयुष्यामध्ये आपण मजा पण केली पाहिजे, सेवा पण केली पाहिजे, कष्ट पण तितकेच केले पाहिजे. तरच आपल्या घरामध्ये कुठेतरी सगळं व्यवस्थित चालतं. आता बघा, दुसरी गोष्ट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवकर उठायचं. आपण बघा, समजा रोज ऑफिसला वगैरे जातो. मग कधी कधी आपल्याला वाटतं की वीकेंड आहे, सॅटर्डे संडे आहे, मग उशिरा उठलं तर काय होतं. पण असं करू नका. मी अगदी 4-5 वाजता उठा असं बिलकुल म्हणत नाही. जास्तीत जास्त 7पर्यंत तरी आपण महिलांनी उठून आंघोळ वगैरे करून तुम्हाला मस्त देवांची आंघोळ घालायची आहे. त्यानंतर घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन अतिशय प्रभावी तुम्ही करून बघा. एकदा जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला खूप छान वाटेल. तुम्ही नेहमी कराल. गोमूत्रामध्ये थोडीशी हळद मिक्स करायची आहे आणि त्याच्याने आपल्याला आपला उंबरठा सारवायचा आहे. याला हळदीचं लेपन म्हणतात. यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा जी आहे ती येत नाही आणि माता लक्ष्मी घराकडे आकर्षित होते. यानंतर मुख्य दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हळदी आणि कुंकू स्वस्तिक काढून त्यामध्ये 4 थेंब आणि बाजूला 2 रेषा हे तुम्हाला काढायचं आहे. यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिथी देवो भव.
आपल्या घरी कोणीही आलं, भलेही तो आपला खूप मोठा काहीतरी दुश्मन असेल, आपल्याला काहीतरी तो वाईट साईड बोलला असेल, आपल्या मनामध्ये त्याच्याबद्दल राग असेल, असं कोणीही आपल्या दारामध्ये आलं तरी पण लक्षात घ्या, आपल्या दारामध्ये येणारा व्यक्ती जी आहे ती आपल्याला देवास्वरूप असते. अतिथी देवो भव असं आपण म्हणत असतो. त्यामुळे या महिन्यामध्येच काय नेहमी तुम्ही लक्षात ठेवा, जर ती व्यक्ती आपल्या दारात येते तर कधी पण आपल्या दारामध्ये आपल्या घरात तिला वाईट साईड बोलू नका. हा म्हणजे देवाचा अपमान केल्यासारखं असतं, कारण आपण अतिथी देवो भव म्हणत असतो. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा. यासोबतच मी काल परवाच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं, तुम्ही या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये स्त्री आली, कुमारिका आली तर तिचा मानसन्मान करा. कुमारिका आली, तिचं कुमारिका पूजन करा, म्हणजे तिला हळद कुंकू अक्षता अर्पण करून काहीतरी तिला चॉकलेट द्या, काहीतरी तिला छोटी मोठी फळ द्या, काहीतरी वस्तू द्या तिला. त्यानंतर सवाष्ण महिना आली तर तिला हळद कुंकू लावा, तिची ओटी भरा. ओटी म्हणजे अगदी फार काहीही नाही म्हणते. ओटीमध्ये तुम्ही नारळ, खोबऱ्याची वाटी किंवा गहू, त्यानंतर 11 रुपये, 1 रुपया टाकून अशी साधी तुम्ही ओटी भरली तरीही चालेल, पण ह्या गोष्टी होऊ द्या. यासोबतच बघा, तुमच्या घरामध्ये रोज सकाळी तुम्ही श्रीसूक्ताचा पाठ लावत जा. त्यानंतर विष्णू सहस्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, या ज्या गोष्टी आहेत, तारक मंत्र तर रोज घरामध्ये लावलंच गेलं पाहिजे. माझ्या घरामध्ये तारक मंत्र जे आहे ते घरातून म्हणजे दिवसभरामध्ये एकदा तरी मी ते लावत असते. आपण आरती करताना तर ते म्हणतच असतो, पण यासोबतच तुम्ही ते लावत जा. घरामध्ये तुम्ही यूट्यूबवर, मोबाईलवर वगैरे या गोष्टी लावत जा. विष्णू सहस्रनामसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, आणि मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. म्हणून विष्णू सहस्रनाम रोज तुम्ही लावा. यानंतर बघा, उपवास तुम्ही करणार असाल, बऱ्याचशा महिला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच उपवास करत असतात, तर उपवास करणार असाल तर तुम्ही शरीराला झेपत असेल तर उपवास करा, नाही तर तुम्ही फक्त सेवा केली तरीही चालते. आणि बघा, आपण महालक्ष्मी महात्म्यसुद्धा वाचत असतो, ती सेवा आपल्याला करायची आहे. यानंतर या महिन्यामध्ये शक्यतो बघा, काळी साडी, काळं टॉप, काळ्या कलरचा कुर्ता वगैरे काळे कपडे घालण्याचा शक्यतो टाळा. कारण बघा, काळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा पूजांमध्ये आपण वापरत नाही आणि त्या अमान्य आहे, तर त्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. यानंतर महत्त्वाचं म्हणजे कोणाशीही भांडू नका, कोणाची निंदा करू नका, खोटं बोलू नका, वाईट बोलू नका, कोणाला तरी उपकाराची भाषा तुम्ही बोलून दाखवू नका. हे तर अतिशय वाईट आहे. जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी काहीतरी करताय तर ते आपल्या मनामध्ये कुठलीही परतीची भावना न ठेवता करा, कारण तशी जर तुम्ही मदत केली तर त्याच मदतीला अर्थ असतो. उगाचच कोणाला तरी काहीतरी तुम्ही मदत कराल आणि काहीतरी मग त्याच्याकडून परतीची अपेक्षा कराल, हे बिलकुल चुकीचं आहे. मग तुम्ही एक वेळ मदत नाही केली तरी चालेल. यानंतर कोणाशी तुम्ही भांडू नका. काहीतरी वाईट साईड, त्यांना कोणाचं मन दुखावलं जाईल या गोष्टीची असं वागणार नाही तुम्ही, या गोष्टीची काळजी घ्या. कारण बघा, जेव्हा आपण लोकांशी चांगलं वागतो, असं म्हणतात ना की माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं यातच खरं देवपण असतं, यालाच जास्त महत्त्व असतं. तर म्हणून लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये समाधान मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करा. आपल्याला जे दिलं आहे ना त्याच्याबद्दल आपल्या भगवंताला तुम्ही थँक्यू म्हणा, त्यांना त्याबद्दल तुम्ही त्यांची मनापासून आभार माना. कारण बघा, आपण जर विचार केला, आपण नेहमी आपल्यापेक्षा वरच्या लोकांचं बघतो की त्यांच्याकडे हे आहे ते आहे, पण आपल्याकडे काय आहे त्याच्याबद्दल आपण विचार करत नाही. बघा, किती लोक त्यांना 2 टाईमचं सुद्धा जेवायला मिळत नाही. मग आपण आपल्याला म्हणू शकतो की आपल्या घरामध्ये 2 टाईमचं व्यवस्थित अन्न शिजतं, आपल्याला राहायला घर आहे, छत आहे. काही लोकांना तेवढं सुद्धा नसतं. त्यामुळे आपल्याकडे असेल त्या गोष्टींमध्ये समाधानी राहा. उगाचच याच्या त्याच्याशी तुम्ही तुलना करू नका. आपण कष्ट करायचे आणि आपणच पुढे जायचं, हे लक्षात ठेवा. आणि बघा, मनोभावे सेवा करा. तुम्हाला जेवढी सेवा जमेल ना तेवढी तुम्ही सेवा करा. तुम्हाला किती द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, हे आपले स्वामी महाराज नक्कीच ठरवतात. तर त्यामुळे फक्त मार्गशीर्ष महिना नाही, तुम्ही नेहमी असं या जर गोष्टी काही लक्षात ठेवल्या तर तुमचं 100% चांगलंच होईल. आणि हे काही नियम म्हणा किंवा या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणा, ह्या काही गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. या काही गोष्टी आपल्याला वागताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. तर बघा, ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.